एका शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच आपल्या शिक्षक पतीचा खून केल्याचं उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकेने शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीनेच हत्येनंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पाहूया स्पेशल रिपोर्ट. शिक्षक पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या. शिक्षकाच्या हत्येने यवतमाळ हादरलं. विद्यार्थ्यांच्या साथीने शिक्षिकेने केला खून. ही धक्कादायक घटना आहे यवतमाळची. यवतमाळच्या एका शाळेत मुख्याध्यापक असलेल्या या महिलेने घरगुती वादातून आपल्याच पतीला अतिशय थंड डोक्याने संपवले. शंतनू आणि निधी देशमुखचा 8 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. दोघंही यवतमाळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक होते. निधी मुख्याध्यापिका तर शंतनू सहाय्यक शिक्षक होता. पण लग्नानंतर दोघांमध्येही वारंवार खटके उडू लागले आणि यातूनच तिने टोकाचं पाऊल उचललं. निधीने गुगलच्या मदतीने पॉयझन कसं बनवायचं याची माहिती घेतली. तिने ज्यूस मधून ते पॉयझन शंतनूला दिलं. त्यानंतर 2 तासात शंतनूचं शरीर काळनिळं पडलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षिकेने शंतनूचा मृतदेह याच जंगलात नेला आणि जाळून टाकला. विद्यार्थ्यांच्या पालकांचं असं मत होतं की ह्या ज्या मॅडम आहेत त्या मुलांना असं सांगत की मी त्यांची आईच आहे. तर त्यामुळे त्यांनी आई वडिलांचा विश्वास संपादन केला. म्हणजे ज्यावेळेस तिने कॉल केला होता की माझी तब्येत ठीक नाही म्हणून, तर आई वडिलांनी मुलांना तिथं म्हणजे मुख्याध्यापिकेच्या घरी आणून सोडलं. तर त्याच वेळेस त्याचा विश्वास संपादन केल्यामुळे मुख्याध्यापिकेने त्यांना सांगितलं की मी अशाच्या प्रॉब्लेममध्ये आहे, माझा नवरा मला खूप त्रास देतोय, तर आपल्याला ही बॉडी ठिकाणी लावायची. तर त्या वेळेस ते विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केलेली आहे पुरावा नष्ट करण्यामध्ये. तिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली. तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली. त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्या संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं. त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं. त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं. त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी. सध्या पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेसह 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. घटनेच्या दिवशी रात्री 2:30 वाजता विद्यार्थ्यांना जेव्हा फोन केला त्यातील एका पालकांनी आपल्या मुलाला त्या मॅडमच्या घरी आणलं होतं. पण मात्र याची कुठलीही तीळ मात्र कल्पना त्या पालकांना नव्हती की यासाठी आपला पाल्याचा वापर जो आहे तो मृतदेहाचा विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणार म्हणून. 3 विधी संघर्ष बालक आणि आरोपी पत्नी यांना